लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा गंभीर मुद्दा लक्षात घेऊन नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार सौ देवयानी फरांदे यांनी आज मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासोबत पाहणी दौरा केला। द्वारका, शालीमार, शिवाजी रोड आणि मुख्य रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात रिक्षा, टॅक्सी स्टँड, अनधिकृत टपऱ्या, रस्त्यावर वाढलेले दुकानांचे शेड्स यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे। वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या या अतिक्रमणावर तातडीने कारवाईचे आदेश आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। आमदार फरांदे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की राजकीय हस्तक्षेप किंवा कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई केली पाहिजे। जो विभाग अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरेल त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईल। पाहणी दरम्यान नागरिकांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम, अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले। यावर मनपा आयुक्तांनी शहरातील नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या रिक्षा, टॅक्सी हटवण्याचे तसेच बेकायदेशीर व्यवसायांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी ते आउटसोर्सिंग टेंडर काढला होता। टेंडरला प्रतिसाद नाही मिळाला, परत मग टेंडर केला, त्याच्यात आता थोडी वेळ गेली, आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई करणार आहोत। शहरातल्या काही ठिकाणे आहे जिथे अशी ॲक्टिव्हिटीज चालतात, ते पोलीसचे कॉपरेशन घेऊन आपण ते काढणारच आहे 100%। त्याबाबत काही दुमत पण नाही आणि इमिजिएटली आपण कारवाई पण करू। मॅडम, शहराच्या इतर भागात पण मॅडम 2 मिनिटं, शहराच्या इतर भागात पण मोठमोठे वर्कशॉपसारखे गाळे उभे राहत आहेत। तिथे फर्निचरच्या दुकाना किंवा गॅरेजच्या दुकानाच्या नावाखाली अनेक प्रकार चालतात, तिथे काहीच कारवाई होत नाही। वारंवार आपल्याकडे स्टाफ आणि जे व्हेकल्स आणि जे मशिनरी लागतात ते नव्हती, काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हतं, काही एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे, ते पुरत नाही। तर त्यासाठीच आपण ते टेंडर काढलं आहे। त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून किती जेवढं लागलं तेवढे मशिनरी आणि स्टाफ घेऊ शकतो। तर त्याप्रमाणे आता आम्ही तयारी जी केलेली आहे, आता कारवाई पण सुरू होईल आणि जे काही त्यांचा मालमत्ता आहे ते सगळं जप्त करून आम्ही कॉन्फिस्केट करून आमच्या स्क्रॅपच्या गोडाऊनमध्ये टाकणार आहे। आता इथे काही म्हणजे संधीच नाही द्यायचे कोणाला, अशा प्रकारचं एक धोरण ठरवून मग अतिक्रमण। साधारण कधीपासून ही तुमची कारवाई? इमिजिएटली आता चालू झाली आहे ना, काल पण चालू झाली, तर चालूच राहील। वापरला जात नाहीये, त्या ठिकाणी काही अवैध धंदे देखील चालतात, महिलांसाठी सुरक्षित नाहीये, अतिशय घाण तिथं आणि गंदकी झालेली आहे आणि ते रस्त्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बंद करावे अशी आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे आणि वरिष्ठ स्तरावरती देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोलून ते जे मुळात नाशिक शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती जिथे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने नो पार्किंग झोन डिक्लेअर केलेला आहे, त्या नो पार्किंग झोनवरती रिक्षा थांबे आणि टॅक्सी थांबे आहे, हे अनधिकृत आहे की अधिकृत आहे? आणि जर अनधिकृत असेल तर काय कारवाई केली जाणार आहे? आज नाशिक शहरामध्ये आमदार फरांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे, तर त्याच्यामध्ये गंभीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस, सिटी पोलीस हे त्यांच्याबरोबर आहेत। आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही साथ देऊ। रिक्षा थांबा आणि टॅक्सी थांबण्याचा विषय, त्याला पोलिसांची परवानगी असते रिक्षा थांबताना आणि टॅक्सी थांबताना, ते सगळे नो पार्किंग झोनमध्येच आहे। जिथे पालिकेच्या बाजूला नो पार्किंग झोनचा बोर्ड आहे तिथे रिक्षा थांबा आहे आणि जिथे जर 5 रिक्षांची जागा जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून पुढे हे सगळं रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करू। शाळा महाविद्यालयांच्या परिसरात असलेले अनधिकृत दुकानं, ते ड्रग्स पेडलर म्हणून सध्या त्यांची भूमिका आहे शहरामध्ये, अशा लोकांवरती कारवाई पोलिसांकडनं केली जाईल का? जे कुठले आता तक्रारी आलेल्या आहेत, या कॉर्पोरेशननी जे डिमॉलिशन करायचे त्यांचा नाशिक पोलीस त्यांच्याबरोबर राहील आणि पानटपऱ्यांचा जो विषय आहे, तर नाशिक पोलीस हे पानटपऱ्या रेग्युलर चेक करत असतात। अचानक चेकिंग त्या ठिकाणी होते, क्राईम ब्रांचचे अधिकारी, लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी किंवा एका पोलीस स्टेशनचे अधिकारी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पानटपऱ्या वेळोवेळी चेक होतात। साधारण 300-350 पानटपऱ्या पूर्ण सिटीमधल्या मॅप केलेल्या आहेत आणि अशा प्रकारची स्पेसिफिक कुठली जर तक्रार असेल तर आपण संपर्क केला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। शहरातील जे सिग्नल आहे त्याच्यावर अनेक विक्रेते आहेत,
त्यांनी तिथं संसार टाकलेले आहे. त्यांचे लहान लहान मुलं सिग्नलवरच पैसे मागतात. त्याच्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे. तर अशा सिग्नलवरती विक्रेत्यांवर आपण आपल्यातर्फे काय कारवाई करण्यात येणार? मला वाटते आज ही जी काही मोहीम सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत, माननीय आमदार असतील किंवा कॉर्पोरेशन कमिशनर असतील, तर त्या ह्याच्यामध्ये आपण जे सर्व गोष्टी विचारत आहे, मला वाटतं याची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील. भुजबळांनी देखील पत्र दिलेलं होतं याच्या संदर्भात की ते सिग्नलवरती असलेले जे भिकारी असतात त्यांची मुलं, त्यांचा संसार, त्यामुळे शहर विद्रूप होते असं त्यांनी स्पेसिफिक महापालिका आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे 4 महिन्यापूर्वी आणि पोलीस प्रशासनालाही पत्र लिहिलेलं होतं. माननीय मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच काहीतरी नाशिक शहरामध्ये बदल निर्माण होईल. थँक्यू सर. हा पाहणी दौरा म्हणजे अतिक्रमण विरोधी मोहिमेचा प्रारंभ मानला जात असला तरी या कारवाईची सातत्याने अंमलबजावणी होईल का, की यापुढे ही जैसे ती स्थिती राहील असा प्रश्न आता शहरवासीय विचारू लागले आहेत. रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.